तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की 8 ऑक्टोबर 2024 रोजी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर झाली। त्याचा निकाल घोषित करण्यात आलेला होता आणि आपण पाहिलेलं आहे की त्या लॉटरीमध्ये बऱ्याच अर्जदारांचं हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे। पण तिथेच अनेक जण नाराज सुद्धा झाले होते की आम्हाला घर लागलं नाही किंवा आम्ही वेटिंगमध्ये आहोत, आमचं वेटिंग कधी कन्फर्म होईल आम्हाला सध्या कल्पना नाही, अशा अनेक कमेंट्स आलेल्या होत्या। आणि आता मित्रांनो, म्हाडाकडून एक अतिशय चांगली बातमी देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे म्हाडासाठी ज्या ज्या अर्जदारांनी घरं सरेंडर केलेली आहेत त्या ठिकाणी आता वेटिंगवाल्यांना संधी दिली जाणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर जी काही लॉटरी जाहीर झाली होती मित्रांनो ती 2030 घरांसाठी झाली होती आणि आपल्याला माहिती आहे की या 2030 घरांसाठी जवळजवळ 1,13,811 अर्ज दाखल झालेले होते। मागच्या लॉटरीचा विचार केला, 2023च्या लॉटरीचा विचार केला तर त्यावेळी सुद्धा 4,082 घरांसाठी 1,20,000 अर्ज दाखल झाले होते आणि तशी स्पर्धा याही ठिकाणी दिसून आलेली आहे। किंबहुना मागच्या वर्षीपेक्षा जास्त स्पर्धा या 2024च्या लॉटरीमध्ये होती, कारण घरांची संख्या 50% कमी झाली होती आणि अर्ज मात्र फक्त 7,000 कमी झालेले दिसून आलेलं होतं। आणि म्हणून कुठेतरी या मुंबईच्या लॉटरीत अनेक अर्जदार नशीब आजवताना दिसत आहेत आणि दिवसेंदिवस या लॉटरीचं महत्त्व हे अधोरेखित होत आहे। पण आता मित्रांनो, अनेक अर्जदारांनी आपली घरे ही सरेंडर केलेली आहेत। आपल्याला माहिती आहे की 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्हाला सरेंडर किंवा ॲक्सेप्ट करण्याचा पर्याय दिला होता आणि आता 20 तारखेला सर्वांचे पर्याय संपलेले आहेत आणि यानंतर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 442 अर्जदारांनी आपली घरे ही म्हाडाकडे परत केलेली आहेत। आता परत का केली तर याच्या मागची काही कारण आहेत। पहिलं कारण की अनेक जणांना 2-2, 3-3 ठिकाणी घरे लागलेली आहेत आणि म्हाडाच्या नियमानुसार जर तुम्हाला 2 किंवा 3 ठिकाणी घर लागलं असेल तर एका ठिकाणचं घर घेऊन इतर ठिकाणचे सगळे तुम्हाला पर्याय सरेंडर करावे लागणार आहेत। इथे सुद्धा जर तुम्हाला 2-3 ठिकाणी घर लागले असतील तर तुम्हाला जे घर घ्यायचं ते सोडून बाकीचे सरेंडर करायचे, नंतरच तुम्हाला ते तुमचा पर्याय ॲक्सेप्ट करायचा आहे आणि म्हणून अनेकांनी या ठिकाणी घरे सरेंडर केलेली आहेत। दुसरं की पती आणि पत्नी दोघांनाही घरे लागलेली आहेत, अशा केसमध्ये ते फक्त कुठल्याही एकाच ठिकाणचं घर ठेवू शकतात, इतर ठिकाणची घरेही त्यांना म्हाडाकडे परत करावी लागतात। त्याच्यानंतर तिसरं कारण असं आहे की अनेकांना होम लोन होत नाही। मागच्या लॉटरीत आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच जणांचं होम लोन झालेलं नाही, बँकेकडून ते पूर्तता झाली नाही किंवा जे काही इलिजिबिलिटी असते लोनची त्याच्यात ते अटीमध्ये बसलं नसल्याने अनेकांना लोन मिळण्यास अवघड झालेलं होतं आणि अशा केसमध्ये सुद्धा अनेकांनी आपली घरे ही म्हाडाकडे परत केल्याचं दिसून आलेलं आहे। आणि म्हणून आता एकंदरीत या 3 कारणाव्यतिरिक्त चौथे कारण असं सांगितलं जातं की अनेकांना लोकेशनबाबत काही कन्फ्युजन होते किंवा अनेकांना जे काही घरं होती, घरांचा एरिया आहे किंवा घरांचं स्ट्रक्चर असेल त्याच्या संदर्भात काही ना कन्फ्युजन होते आणि अशाही केसमध्ये अनेकांनी या ठिकाणी घरे सरेंडर केल्याचं दिसून येत आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच आहे मित्रांनो की 2-2, 3 ठिकाणी घरे लागलेली आहेत आणि त्याच्या नवरा बायको दोघांनी घरे लागलेली आहेत। हे सगळ्यात मोठी कारणे या ठिकाणी सांगितलेली आहेत। आता जे कोणी 442 अर्जदार आहेत मित्रांनो त्यांनी घरे सरेंडर केल्याच्या नंतर त्या प्रवर्गानुसार जे अर्जदार वेटिंगवरती असतील त्यांना मात्र आता कुठेतरी ही घरे घेण्याची सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे। कारण म्हाडाच्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीने जर घर सरेंडर केलं तर त्या ठिकाणी वेटिंगला जे कोणी असतील 1, 2, 3, 4 प्राधान्यक्रमानुसार त्यांना ती घरे वितरित केली जातात आणि याच्या संदर्भात लवकरच जे विजेते जे अर्जदार या वेटिंगमध्ये विजेते ठरणार आहेत त्यांना म्हाडाकडून मेसेज पाठवला जाईल आणि किंवा त्यांच्या लॉग इनमध्ये सुद्धा ते सगळा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, त्यांना ते तसं नोटिफिकेशन मिळणार आहे। आणि म्हणून जे वेटिंगला आहेत मोस्टली इथे फक्त प्रवर्गणी आहे, कोणत्या प्रवर्गामध्ये किती घरे रद्द झाली हे अद्यापही डेटा प्राप्त झालेला नाही आहे। पण नक्कीच जे कोणी 442 अर्जदार आहेत त्या ठिकाणी आता नवीन 442 अर्जदारांना घरे घेण्याची संधी नक्कीच मिळणार आहे। कारण मागच्या लॉटरीमध्ये आपल्याला माहिती आहे की फक्त 10% ही वेटिंग लिस्ट ठेवली होती, आता 50% करण्यात आलेली आहे। मागील लॉटरी जवळजवळ 333 घरे ही सरेंडर झाली होती आणि ती नव्याने कुठेतरी नवीन लॉटरीमध्ये समावेश करण्यात आलेला होता आणि यावेळेस आता 442 अर्ज सरेंडर झालेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा वेटिंगवाल्याला संधी मिळणार आहे। फक्त काही ठिकाणी किमती जास्त आहेत, बऱ्याच ठिकाणच्या प्रकल्पाच्या किमती जास्त आहेत, अशा केसमध्ये तेथील घरे ही रिकामी राहू शकतात की म्हणून त्यांना जास्त प्रतिसाद मिळेल असंही आपण सांगू शकत नाही। पण एकंदरीत सरासरी जर विचार केला तर या म्हाडाच्या लॉटरीतील 442 पैकी
साधारणतः 350 लोकांना नक्कीच या ठिकाणी घरे घेण्याची संधी प्राप्त होईल आणि ते या वेटिंग लिस्टच्या माध्यमातून किंवा वेटिंग लिस्ट कन्फर्म झाल्यानंतर आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण करू शकतात। याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जसे मेसेज माझ्याकडून येईल तसं नोटिफिकेशन माझ्याकडून येईल, त्याच्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस पूर्ण करायची आहे। सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न होता मित्रांनो की जे काही घरे आहेत त्यांचं अंडर कन्स्ट्रक्शन घरांचं किंवा जे काही बनवून तयार घरे आहेत असे 2 प्रश्न होते। तर ज्यांची घरे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत त्यांना देकारपत्र यायला उशीर लागणार आहे, पण जी घरे रेडी टू मूव्ह आहेत त्यांची देकारपत्र लवकरच सुरू केली जाणार आहेत। याशिवाय मित्रांनो म्हाडाची कोकण मंडळाची, पुणे मंडळाची, सिडकोची 26,000 घरांची लॉटरी सुरू आहे आणि त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।